नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पटेल. स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळ एवढं वारं होतं ना, आपल्या घराच्या बाहेर आपण ही घंटी लावली होती. एवढं जोरात वाजत होतं, झोपेतून जाग आली. बाहेर जाऊन मस्तपैकी खुर्ची जाऊन बसलो. नुसतं वाजत होतं. नंतर घरात आलो, मग आवरून घेतलं. म्हटलं आपल्याला कामाला जायचं. नाश्ता वगैरे करून आपण निघालो कामाला जायला. आपण आलो शॉपवरती आल्यानंतर आपण मस्तपैकी पहिल्यांदा क्लिनिंग वगैरे करून घ्यायचं. मावशीला बोलवलं. क्लिनिंग वगैरे मावशी करत असतो. तोपर्यंत लॅपटॉप ओपन करून आपण मस्तपैकी बाहेर जाऊन बसलो. त्यानंतर आपला अचानक भयानक आज जॉन आला. जॉन बघा कसा दिसतोय. आमचं जॉन बघा कसं दिसतंय, सांगा जरा. छान दिसते ना. नाही छान दिसते. कर चष्मा काढ. हा, आता कसं वाटतंय भाई ओरिजिनल? असं वाटतंय बॅटरी लावलाय. खरंच जॉन बिना चष्म्याचाच चांगला असतो. चष्म्याचा लय बेकार दिसत होता. त्यानंतर आपण आलो. या पुतळ्यांचे आपल्याला चेंज करायचे होते कपडे. आपली गर्लफ्रेंड आपल्याला परत भेटली होती. म्हटलं आज ज्याच्यासोबत पळून गेले त्याला बी तोडून टाकू आज. मग मस्तपैकी त्यांच्यासाठी कपडे निवडले आणि कपडे बदलण्यासाठी त्यांना खाली उतरवलं सगळ्यांना आणि कपडे बदलून घेतले त्यांचे. कपडे बदलण्यासाठी आपण वरती चढलो होतो आणि जॉन मस्तपैकी आहे ना वारं खात होता स्वतःच्या हाताने. म्हटलं AC चालू करायला लाव तुझ्या मालकाला. तुझा मालक AC चालू करत नाही, मी काय करू? हां, मला कामाला लावलं तर स्वतः मस्तपैकी आरामात वारं खात बसली. म्हटलं तुझ्या मालकाला सांग AC चालू करून टाक ठेव म्हणून. म्हणजे कसं तुला पण गरम नाही होणार, मला पण नाही गरम होणार. घाम येतो तर वर काय एवढं काम करून ऊन ये समोरच्या साईडने नुसती कामं करावी लागतात ते बघा. त्यानंतर जॉनचं आपल्या मालकाने ऐकलं. AC रिपेअर करणारे आले. ते AC रिपेअर करत होते. जॉन नुसतं गमत बघत बसले त्यांची ते काय करते ते. भाऊ त्यांनी आज AC रिपेअर केला असं वाटत होतं ना भाई. टेन्शनच ना, आता नुसती थंडी हवा खायची. जॉनला म्हटलं बघ तुझ्या एका शब्दावर आपल्या मालकाने ऐकलं. आता तुझं बोलत जा प्रत्येक गोष्टी, म्हणजे तुझं ऐकतात. लगेच AC रिपेअर करणार बोलून घेतला आणि AC रिपेअर करायला लावला. ॲडमिट काय बंद होती, बाकीची बी काम पटकन करून घेतली. आणि त्यानंतर जॉन म्हटलं आता ती जेवढी जाळी काढून घे शिडी आली, तर मला जॉनने कामाला लावलं. मग काय आता जॉन कामाला लावतोय, सगळेजण जॉनचं ऐकतात म्हटलं मला पण ऐकावं लागतंय. मस्तपैकी जाळी वगैरे साफ करून घेतली. आणि त्यानंतर मग आपण आहे ना, मालक बी आपल्याला सांगतोय इकडं तिकडं राहिलं आहे. काय बाबा आता करावं लागतंय थोडंफार तरी मन धरण्यासाठी. मस्तपैकी साफसफाई करून दिली बाबा त्यांची. आणि मस्तपैकी मग आपण बसलो AC खाची हवा खात. आणि ते बी ACच्या हवा खात बी आपल्याला काम करावं लागतंय. जॉन मस्तपैकी मोबाईल बघत बसलाय. जॉनला म्हटलं तुला या महिन्याचा पगार देणार नाही. माझा पगार तू घे. तुझा पगार मला दे, माझा पगार तू नाही घ्यायचा. तू काहीच काम करत नाही. मेरे को कुछ काम नहीं करना. ऐका काय म्हटली? मुझे कुछ काम नहीं करना. हा, ऐकलं का? हिला कामावरून काढून टाका. सरांना सांग नाही, तिचा पगार नका देऊ. पगार सगळा हिचा माझ्याकडे द्या. बघत असतील ना ते काढून टाका. हा, पगार मी घेणार आहे, हिला पगार नका देऊ. हा ठीक आहे. मी जे काय सुट्टे घेणार आहे ना, आता प्लॅनिंग आहे माझा, सांगतो नंतर तुम्हाला. जॉन ऑन दी स्पॉट कॅमेरा समोर आणि माईक समोर म्हटलंय भाई मेरे को कुछ काम नाही करना. हिला पगार न द्यायचा लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आहे ना जरा धमाकादार गोष्ट केली ते आपल्या ते पण कामावरती. कस्टमर नव्हते, मग काहीतरी खायचं आहे म्हणून आपण फुल एडचं केलं. तर आपण एवढं काम केलं ना, आज आपल्या मालकाने आपल्याला खायला आणून दिलं तर काही फुल एडचं आहे म्हणजे काही विषयच नाही. आपण एक दुसरा व्हिडिओ टाकू, त्याच्यात दिसेलच आपण काय काय केलं आहे. स्पेशल फक्त खाण्याचा एक व्हिडिओ येणार आहे आपला. सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. एवढं सगळं बनवलं आपण, पण आपल्याला खायलाच टाईम भेटला नाही. कस्टमरने नंतर एवढे रांग लावली की काय बोलायचं भाई. कस्टमरच येतच होते, नुसतं थांबतच नव्हते. जॉनला म्हटलं तू बिलिंगला थांब, मी चाललो आहे मागं. जॉनला म्हटलं तू इथंच काउंटरवर थांबायचं. तर इकडे द्यायचं नाही. फावड्या जातो आणि दात करून बसली बघा कशी दिसते. अशा फावड्या जातो आणि असे फावड्या दात झाले त्याचे. बॅटरी त्यात कशी दिसती नेपाळवानी. हां, जरा नीट तोंड कर म्हटलं तर लगेच फुगून बसले तोंड. जाऊ दे म्हटलं मी चाललो. मग आपण घरी यायला निघालो. घरी येताना आपल्याला आपण जिथं राहतो त्या गावच्या आज खंडोबाची जत्रा होती. खंडोबाच्या जत्रेत काल आपण धायरे गावच्या जत्रेत आपल्याला जायला भेटलं नाही. काल काठींचा उरूस होता. आपण धायरेला राहत होतो आधी. तो आपल्याला उरूस भेटला नाही, पण आपल्याला हा उरूस नक्की भेटला. आपलं पालखीचं दर्शन झालं. आपण पाया पडून निघालो घरी यायला. मग देवाची कृपा कुठं पण असं ना कुठं ना कुठं तरी दिसतेच. आपल्याला तो उरूस भेटला नाही म्हणून देवाने आपल्याला हा उरूस दिला. म्हणतात ना की देव कुठं ना कुठं तरी भेटतो. मग काय देवाचं नाव घेतलं आणि निघालो घरी जायला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.